Hello students, I am Dr. A.P. Patil. Welcome in this session of Heredity and Evolution, lecture number 4. In previous lecture, we already discussed about the evolution theory. And according to this evolution theory, the complex organisms which are evolved from the simple organism. Means the today's complex multicellular huge organisms which are evolved from the simple unicellular organisms of the past. So this evolution means this formation of the new multicellular organisms which are formed from the simple organism, this can be takes place due to the evolution. And these theories implies that the evolution is a everlasting process of the changes. Whenever we observe this evolution, we observe that the formation of the new organism, new species, it requires thousands of years. Means this evolution process which is not takes place very fastly. And how this evolution takes place, how these multicellular organisms which are formed from the unicellular simple organism, to explain this, there are some evidences which prove the evolution, or there are different proof which explain these theories of evolution or which prove these evolution theories. And in this lecture, we discuss about the evidences of evolution, and these evidences of evolution which gives the proof to prove the evolution theory. So here we discuss about some the evidences like morphological evidences, anatomical evidences and vestigial organs. So first we discuss about the morphological evidences. What is the meaning of morphology? तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय? तर मॉर्फोलॉजी याचा अर्थ असा आहे की स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी करतो त्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणणार आहे. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आपण बघितला, ॲनिमल बघितला, प्लांट बघितलं, तर त्याचे जे काही एक्सटर्नल कॅरेक्टर्स आहेत त्याच्यावरून तो ॲनिमल, ते प्लांट आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे हे जे काही त्याचे पिक्युलर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याला म्हटलं जातं मॉर्फोलॉजी. आणि या मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये when we observe the different animals and observe their external characters, then we observe that there are similarities in some morphological characters. म्हणजे जर आपण एक 3-4 ॲनिमल्स आपण बघितले, त्या ॲनिमल्स मधले जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघितले, तर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बघितले, तर बरेचसेच कॅरेक्टर्स आपल्याला काय दिसतात, सिमिलर दिसतात. आणि हे कॅरेक्टर्स सिमिलर दिसतात त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर या ऑर्गॅनिझमचा, ह्या ॲनिमलचा अँसिस्टर हा काय असणार आहे, कॉमन असणार आहे. म्हणजे एकाच अँसिस्टर पासून, एकाच ॲनिमल पासून हे ऑर्गॅनिझम्स काय झालेत, इव्हॉल्व झाले. इफ यू ऑब्झर्व some animals like cat, dog, sheep and wolf, हे असे काही ॲनिमल्स आपण बघितले. इफ यू ऑब्झर्व देअर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक, इफ यू ऑब्झर्व देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, then you observe that similarities in structure of mouth, then similarity in position of eyes, then structure of nostrils, then ear pinna and thick hair on the body. म्हणजेच जर आपण हे ॲनिमल्स बघितले, म्हणजेच कॅट असेल, डॉग आहे, शीप, उल्फ, असे हे ॲनिमल आपण बघितले, तर ह्या ॲनिमलच्या काही, म्हणजे अगदी ते सेम असणार नाहीत, पण त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, तर सिमिलरिटी पाहायला मिळते. म्हणजेच ते ॲनिमल्स काय असणार आहेत, एकाच अँसेस्टर पासून इव्हॉल्व झालेत, एकाच ॲनिमल पासून ते इव्हॉल्व झालेत. म्हणजे जर आपण बघितलं माउथचं स्ट्रक्चर आपण बघितलं, त्याचबरोबर द स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल आपण बघितल्या,
नॉस्ट्रिलचा स्ट्रक्चर आपण बघू शकतो. त्यानंतर इयर पिन्ना, जो काही त्यांचा इयर पिन्ना एक्सटर्नल इयर जो असेल, कान जो असणार आहे त्यांचे, ते कान आपण त्यांचे बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलरिटी पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्यांच्या बॉडीवर प्रेझेंट असलेले जे काही हेअर असणार आहेत, बॉडीवरती थिक हेअर प्रेझेंट असतील फॉर द प्रोटेक्शनसाठी त्यांच्या बॉडीवर हेअर प्रेझेंट आहे, ते त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलरिटी पाहायला मिळेल. किंवा पोझिशन ऑफ द आईची जी काही पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये पण आपल्याला त्यांच्यामध्ये सिमिलरिटी पाहायला मिळते. तेच जर आपण प्लांट्स मध्ये बघितलं, then also we observed that there are some similarities in the plants, and here we consider that is the structure of leaves. म्हणजे जर आपण साधं एक्झाम्पल एक घेतलं की लिव्स आपण घेतलेत, काही एक 3-4 झाडांचे पानं आपण घेतली आणि त्या पानांमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बरेचसेच कॅरेक्टर्स आपल्याला काय दिसतील, सेम दिसतील. आणि त्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे लिव्हच्या कोणत्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला सिमिलरिटी पाहायला मिळणार आहे, तर लिव्हचं शेप असेल, त्याचबरोबर पेटिओल आहे, देन द व्हेनेशन असेल. means we observed that similarity in leaf shape, leaf venation, leaf petiole in plants. आता लीफ शेप म्हणजे पानांचा जो काही आकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसू शकतो. बऱ्याचशाच प्लांटच्या पानांच्या शेप मध्ये आपल्याला सिमिलरिटी पाहायला मिळते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पेटिओल प्रेझेंट आहे की नाही, म्हणजे पेटिओल म्हणजे काय, स्टॉक ऑफ द लीफ, म्हणजेच जे काही पान आहे त्या पानाच्या देठाला आपण काय म्हणतो, पेटिओल म्हणतो, म्हणजे स्टॉक ऑफ लीफ. काही प्लांटच्या लिव्स मध्ये स्टॉक प्रेझेंट असेल, काही मध्ये अब्सेंट असेल, आणि त्या पेटिओल मध्ये पण आपल्याला सारखेपणा दिसू शकतो. त्याचबरोबर व्हेनेशन. आता व्हेनेशन म्हणजे काय, तर अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द लीफ लॅमिना. म्हणजे एखादं पान जेव्हा आपण बघतो तर त्या पानामध्ये आपल्याला बऱ्याचशाच शिरा उपशिरा पाहायला मिळतात. अशा पूर्ण आपल्याला काय दिसतं, अशा व्हेन्स व्हेनलेट्स पाहायला मिळतात. आणि त्या व्हेन्स अँड व्हेनलेटची जी काही अरेंजमेंट लीफ लॅमिना मध्ये असते त्याला आपण व्हेनेशन म्हणतो. मीन्स अरेंजमेंट ऑफ व्हेन्स अँड व्हेनलेट्स इन द लीफ लॅमिना इज नोन ॲज व्हेनेशन. अँड धिस व्हेनेशन म्हणजे समजा हे व्हेन्स अँड व्हेनलेट्स यांनी नेट लाईक स्ट्रक्चर फॉर्म केलं तर त्याला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणणार. म्हणजे या सगळ्या व्हेन्स अँड व्हेनलेट्स यांनी पूर्ण अशी जाळीसारखं स्ट्रक्चर या लीफ लॅमिना मध्ये फॉर्म केलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतो. पण काही प्लांटच्या लिव्स मध्ये आपण बघितलं या व्हेन्स अँड व्हेनलेट्स या पॅरलली रन होणार आहे, म्हणजे तिथं पॅरलल व्हेनेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि मोस्टली पॅरलल व्हेनेशन आपल्याला मोनोकॉट प्लांट मध्ये पाहायला मिळतं. म्हणजे शुगर केन असेल, मेज असेल, जवार असेल, त्याचबरोबर कॅना, बनाना म्हणजेच केळीची पानं आपण बघितली किंवा कर्दळीची पानं बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला पॅरलल व्हेनेशन पाहायला मिळतं. म्हणजे त्यांच्या व्हेनेशन मध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला मिळतो. तेच जर आपण डायकॉट प्लांट बघितले, म्हणजे जर आपण पिंपळाचं पान बघितलं किंवा मँगोचं लीफ आपण बघितलं, कस्टर्ड ऍपलचं बघितलं, हिबिस्कस म्हणजेच जास्वंदीचं पान आपण बघितलं तर त्याच्यामध्ये या व्हेन्स अँड व्हेनलेट्सनी पूर्ण काय फॉर्म केली, जाळी तयार केली. म्हणजे तिथं रेटिक्युलेट व्हेनेशन पाहायला मिळतं. म्हणजे हे जे काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक आहेत, सिमिलर कॅरेक्टरिस्टिक जे आपल्याला पाहायला मिळतात, दॅट इज इन द लीफ शेप, leaf petiole and leaf venation. And from these similar morphological characters, we observed that these organisms must evolve from the common ancestor. They must evolve from the same origin and they must have a common ancestor. म्हणजेच या ऑर्गॅनिझम मध्ये जे काही आपल्याला सिमिलर कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की यांचा जो काही अँसेस्टर असणार आहे, म्हणजे त्यांची जी ओरिजिन असणार आहे त्या ओरिजिन ही सेम आहे. एकसारख्याच प्रकारचं काय झालेलं आहे, त्यांचं इव्हॉल्युशन होत गेले आणि त्याच्यापासून हे प्लांट्स फॉर्म झालेत किंवा हे अॅनिमल्स फॉर्म झाले, किंवा ह्या ऑर्गॅनिझमचा जो अँसेस्टर असणार आहे तो सेम असेल. सो दिस इज ऑल अबाउट द मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. म्हणजे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस वरून पण आपण काय करू शकतो, प्रूफ देऊ शकतो हाऊ द इव्हॉल्युशन इज टेक्स प्लेस. देन
द नेक्स्ट आहे अनाटॉमिकल इव्हिडन्सेस. आता अनाटॉमिकल इव्हिडन्सेस, अनाटॉमी मीन्स काय? अनाटॉमी मीन्स द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करतो तेव्हा त्याला आपण अनाटॉमी म्हणणार. म्हणजे एक्सटर्नली आपल्याला त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात, पण इंटरनली त्या ऑर्गॅनिझम मध्ये कशा पद्धतीनं अरेंजमेंट असणार आहे, बोनची अरेंजमेंट कशी असेल, त्याचबरोबर आतमध्ये टिश्यू कोणत्या प्रकारचे आहेत, सिस्टीम कोणत्या आहेत, ही जी काही इंटरनल स्ट्रक्चर आहे त्याला आपण अनाटॉमी म्हणणार आहोत. मीन्स अनाटॉमी इज द स्टडी ऑफ इंटरनल कॅरेक्टर्स. आता इथं आपण काही अनाटॉमिकल इव्हिडन्सेस वरून पण काय करू शकतो, वी कॅन गिव्ह द प्रूफ टू प्रूव्ह द इव्हॉल्युशन थेरी. आता याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं, दॅट इज ह्युमन हँड, कॅट्स फोर लेग, पॅटॅजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ व्हेल. आता जर आपण बघितलं हे जे काही ऑर्गन्स आहेत, ह्युमनचा हँड आहे, ह्युमन हँड, कॅट्स फोर लेग, पॅटॅजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ व्हेल does not show any similarity in the external appearance. म्हणजे आपल्याला जर आपण ह्युमन बिंगचा, मनुष्याचा जर आपण हात बघितला, माणसाचा जर हात आपण बघितला, त्याचबरोबर जर आपण कॅटचे, मांजराचे जर पुढचे पाय आपण बघितले, पोरलिंब आपण बघितलं त्याचा, त्याचबरोबर व्हेलचे फ्लिपर आपण बघितले, त्याचबरोबर जर आपण पॅटॅजियम ऑफ बॅट म्हणजे वटवाघुळाचे जे पॅटॅजियम आहेत ते जर आपण बघितले, तर एक्सटर्नली किंवा बाहेरून आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सिमिलॅरिटी पाहायला मिळणार नाहीये. नो सिमिलॅरिटी इन देअर अपीरन्स. त्याच्या अपीरन्स मध्ये, त्याच्या दिसण्यामध्ये आपल्याला कुठलाही सारखेपणा पाहायला मिळणार नाही. बट इफ यू ऑब्झर्व द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑल दीज ऑर्गन्स, म्हणजे जर आपण या ऑर्गनचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं, म्हणजे ह्युमन हँडचं इंटरनल स्ट्रक्चर आपण बघितलं, अनाटॉमी त्याची बघितली, कॅट्स फोर लेग अनाटॉमी आपण बघितली, पॅटॅजियम ऑफ बॅटची आपण जर अनाटॉमी बघितली, आणि फ्लिपर ऑफ व्हेलची जर आपण काय बघितलेली आहे, अनाटॉमी बघितली, तर आपल्याला त्याच्यामध्ये काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. मीन्स वी ऑब्झर्व दॅट देर इज अ सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स. बोनच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळेल. देन ऑल्सो वी ऑब्झर्व दॅट देर इज अ सिमिलॅरिटी इन द बोन अरेंजमेंट. बोनची जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंट मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळेल. ॲज वेल ॲज देर इज ए सिमिलॅरिटी इन द बोनी जॉईंट्स. त्याच्या बोनी जॉईंट्स मध्ये पण आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते. म्हणजे जर आपण इथं बघितलं ह्युमन हँड आहे, तर ह्युमन हँड मध्ये आता हे ह्युमरस आहे, हे रॅडियस आणि अल्ना, आणि हे परत काय असणार आहे, आपला जो काही हात आहे त्याच्यामधला ह्या बोटांमधलं, त्याचबरोबर तळहातमधले काय असणार आहेत, हे डिफरंट बोन्स आहे. ही त्याची अरेंजमेंट इथं पण आपल्याला त्या पद्धतीने अरेंजमेंट दिसतात. अगदी सेम हे बोन्स आपल्याला सारखे दिसणार नाही, त्याची साईज किंवा हे सारखं असणार नाही, पण त्याची जी अरेंजमेंट आहे, या बोनची अरेंजमेंट असेल किंवा त्या बोनचं जे काही स्ट्रक्चर आहे, या बोनचं स्ट्रक्चर जे असेल किंवा त्याची अरेंजमेंट असेल, त्याचबरोबर बोनी जॉईंट्स आहे, म्हणजे इथं आता जॉईंट आहे, ह्युमरस रॅडियस आल्नाच्या इथं जॉईंट आहे, परत इथं जॉईंट आहे. त्याच पद्धतीने आपण जर कॅट्स फोर लेग बघितला तर इथं जॉईंट आहे, परत इथं जॉईंट असणार आहे. त्याचबरोबर आपण जर फ्लिपर ऑफ व्हेल बघितला तर त्याच्यामध्ये पण इथं आपल्याला जॉईंट्स पाहायला मिळतात. म्हणजे ह्या जॉईंट्स मध्ये, त्या बोनच्या अरेंजमेंट मध्ये आणि स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसेल. एक्झॅक्टली ते सिमिलर नाही आहेत, पण त्याच्यामध्ये काही सिमिलर कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. इंटरनल कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते, अनाटॉमी मध्ये सिमिलॅरिटी पाहायला मिळते, अँड सो दे मे बी इव्हॉल्व्ड फ्रॉम द कॉमन अँसेस्टर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हे जे काही अॅनिमल्स असणार आहेत ते एकाच अँसेस्टर पासून इव्हॉल्व्ह झाले. आता हे जर आपण बघितलं, यांची अनाटॉमी सेम आहे, पण प्रत्येक अॅनिमल मध्ये ह्या ऑर्गनचं फंक्शन वेगळं आहे. जसं आपण बघू शकतोय ह्युमन हँड आहे, तर ह्युमन हँडचं फंक्शन काय असेल, तर ग्रिपिंग द ऑब्जेक्ट,
म्हणजे एखादा ऑब्जेक्ट, एखादी वस्तू आपल्याला उचलून घ्यायची आहे किंवा रायटिंग पर्पजसाठी असेल, एखादं काम करण्यासाठी आपल्याला आपल्या हाताचा उपयोग होतो. तेच जर आपण बघितलं, कॅट्स फोर लेग आहे, कॅटचे जे पुढचे पाय आहेत त्याला त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे, तर वॉकिंग साठी होईल, जम्पिंग साठी होईल, रनिंग साठी होईल. त्याचबरोबर काय असणार आहे, तर प्रोटेक्शन साठी, कारण त्याचे जे नेल्स आहेत त्या नेल्सनी तो काय करू शकतो, एखाद्यावरती काय करू शकतो, जम्प मारू शकतो किंवा ओरबडू शकतो. अशा पद्धतीनं त्याचा उपयोग त्याला त्या फोर लेगचा होणार. जर आपण पॅटॅजियम ऑफ बॅट बघितलं, म्हणजेच वटवाघुळाचे जे पॅटॅजियम आहेत, पंखांसारखं स्ट्रक्चर असतं पॅटॅजियम म्हणजेच मेम्ब्रेन काय झालेली आहे, बॉडी आणि लिम्ब पर्यंत एक्सटेंड होतात आणि त्याच्यापासून हे पॅटॅजियम स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि याचा उपयोग वटवाघुळाला फ्लाइंग पर्पज साठी होणार आहे, उडण्यासाठी होणार आहे. आणि फ्लिपर ऑफ वेल जे असणार आहेत, म्हणजेच वेल माशामधले जे फ्लिपर्स आहेत त्याचा उपयोग त्याला स्विमिंग पर्पज साठी होणार आहे. म्हणजे या प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. एक्सटर्नल कॅरेक्टर्स, एक्सटर्नल अपीरन्स आपल्याला वेगळा दिसतोय, पण इंटरनल स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळतात. अँड फ्रॉम दिस अनाटॉमिकल एव्हिडन्सेस we explain that these animals may be evolved from the same origin or these animals may have common ancestor. म्हणजे त्यांचा ancestor एकच असू शकेल किंवा ते एकाच ancestor पासून इव्हॉल्व झाले असतील. देन द नेक्स्ट एव्हिडन्स आपण बघणार आहोत, दॅट इज द व्हेस्टिजियल ऑर्गन्स. आता व्हेस्टिजियल ऑर्गन्स याचा अर्थ काय हे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. याच्यावरती डेफिनेशन आपल्याला विचारली जाते, व्हॉट इज व्हेस्टिजियल ऑर्गन्स किंवा डिफाइन व्हेस्टिजियल ऑर्गन अँड गिव्ह द डिफरंट एक्झाम्पल ऑफ व्हेस्टिजियल ऑर्गन्स किंवा गिव्ह द डिफरंट व्हेस्टिजियल ऑर्गन्स किंवा इनलिस्टेड द नेम ऑफ व्हेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन द ह्युमन बीइंग. अशा टाईपचं क्वेश्चन आपल्याला याच्यावरती विचारलं. तर याची डेफिनेशन काय, डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स of organism called as vestigial organs. Vestigial organ म्हणजे काय, डिजनरेटेड म्हणजे ते डिजनरेट झालेले आहेत किंवा अंडर डेव्हलप आहेत, अजून पूर्णपणे डेव्हलप झालेले नाहीत किंवा ते हळूहळू काय व्हायला लागले, डिजनरेट व्हायला लागलेत. किंवा काही ऑर्गॅनिझम मध्ये हे ऑर्गन प्रेझेंट आहेत पण त्या ऑर्गॅनिझमला त्याचा काही उपयोग नाही, ते नॉन फंक्शनल आहेत, युजलेस आहेत, त्याचा त्या निरुपयोगी आहेत, तिथं त्याचा काही उपयोग होणार नाही त्या ऑर्गॅनिझमला, तरीही ते त्या ऑर्गॅनिझम मध्ये, त्या अॅनिमल्स मध्ये ते प्रेझेंट आहेत. त्या ऑर्गन आपण काय म्हणणार आहोत, व्हेस्टिजियल ऑर्गन. ह्याचे जे काही हे शब्द आहेत ते आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे, डिजनरेटेड, अंडर डेव्हलप अँड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम नोन ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. इफ यू ऑब्झर्व द ऑर्गॅनिझम्स, डिफरंट ऑर्गॅनिझम्स आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की इन डिफरंट ऑर्गॅनिझम देर इज ए नो डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टिश्यू or new organ suddenly to adjust the surrounding environmental condition or to survive in the changing environmental condition. म्हणजे असा कोणताही ऑर्गॅनिझम नाही की ज्या ऑर्गॅनिझम मध्ये सडनली एखादी नवीन टिश्यू डेव्हलप होतीये किंवा सडनली एखादा नवीन ऑर्गन डेव्हलप होतोय की ज्यामुळे तो ऑर्गॅनिझम बदलत्या वातावरणाशी ऍडजस्ट करून त्या ठिकाणी तो सर्व्हाइव्ह होऊ शकेल. म्हणजे असं कोणताच अॅनिमल नाहीये की ऑर्गॅनिझम नाहीये की ज्याच्यामध्ये सडनली फास्टली एखादा नवीन ऑर्गन डेव्हलप झालाय, एक 4 दिवसात डेव्हलप झालाय किंवा 1 महिनाभरात डेव्हलप झालाय, असं कुठेही होऊ शकणार नाहीये. कारण ही प्रोसेस जी असणार आहे ती ग्रॅज्युअली होईल. इन्स्टेड द एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. ते जर आपण बघितलं तर ह्या एक्झिस्टिंग ऑर्गन्स मध्ये काय होईल, हळूहळू चेंजेस होणार आहे. बिकॉज इफ यू ऑब्झर्व इन ऑर्गॅनिझम्स the some organs are present which are useful in that organism in a specific environmental condition. But if the environmental condition is changed, then these organs which are useless one, these organs are harmful to that organism.
and so these organs of the tissue, they start degenerating, and after thousands of years these organs are completely degenerate. But this process is not takes place fastly. It requires thousands of years because this process takes place very slowly. And so we observed that in different animals, the different organs which are in different stages of development. म्हणजे जर आपण बघितलं, जर समजा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जर जे काही त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले ऑर्गन्स आहेत, त्याच्या बॉडी मधल्या ज्या काही वेगळ्या सिस्टीम्स आहेत, ऑर्गन्स आहेत, ते ऑर्गन त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये त्याला कसे असणार आहेत, युजफुल आहेत, त्याचा त्याला उपयोग होतो, ते फंक्शनल ऑर्गन्स आहेत. तिथं त्याचा काहीतरी त्या ऑर्गॅनिझमला, त्या प्लांटला, त्या ॲनिमलला त्याचा उपयोग आहे. पण जर समजा एन्व्हायरमेंट चेंज झाली, जसजशी एन्व्हायरमेंट चेंज होत जाईल तसं त्या ऑर्गनचा त्या चेंजिंग एन्व्हायरमेंट मध्ये उपयोग असणार नाही. ते ऑर्गन काय होतील, फंक्शनलेस होणार आहेत, किंवा these organs which become the useless, निरुपयोगी होतील, हार्मफुल होतील. काही वेळा ते हार्मफुल पण असणार आहेत. त्याचबरोबर ते ऑर्गन जे असणार ते नॉन फंक्शनल असणार आहे. ऑर्गॅनिझम मध्ये हळूहळू ते ऑर्गन काय व्हायला लागतात, डिजनरेट व्हायला लागतात. पण ही प्रोसेस एकदम फास्टली होऊ शकत नाही. याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ इयर जातील, हजारो वर्ष जाणार आहेत, आणि हजारो वर्षानंतर, लाखो वर्षानंतर हळूहळू तो ऑर्गन पूर्णपणे डिजनरेट होणार आहे. कारण ही प्रोसेस जी असते ती एकदम स्लोली होत असते. त्यामुळे आपण असं बघू शकतो की काही ऑर्गॅनिझम असे आहेत की ज्यांच्यामध्ये असे ऑर्गन प्रेझेंट आहेत, काही ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये ते ऑर्गन प्रेझेंट आहेत, पण त्या ऑर्गनचा त्या ॲनिमलला काहीही उपयोग नाही. ते ऑर्गन त्या ऑर्गॅनिझम मध्ये, त्या ॲनिमल मध्ये नॉन फंक्शनल आहेत, तरीही ते तिथं प्रेझेंट आहेत. किंवा काही ॲनिमल्स मध्ये, ह्या ॲनिमल्स मध्ये आपल्याला ते वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये, म्हणजेच हळूहळू ते डिजनरेट व्हायला लागले, त्यामुळे वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी प्रोसेस जर आपण बघितली, म्हणजे हे जे काही चेंजेस होणार आहेत, these are due to natural selection. Natural selection म्हणजेच काय, तर nature select those characters which are beneficial to the organism, or the only favorable characters are selected by the nature and unfavorable characters are eliminated, or the organisms with the unfavorable characters they cannot survive. म्हणजे जर आपण बघितलं तर नेचर अशा ऑर्गॅनिझमना किंवा अशा कॅरेक्टर्सना सिलेक्ट करतं की जे फेवरेबल कॅरेक्टर्स आहेत, युजफुल आहेत. पण जे कॅरेक्टर्स अनफेवरेबल आहेत, ज्याचा उपयोग नाही, ते हळूहळू काय व्हायला लागतात, ते डेव्हलप होत नाही, ते हळूहळू डिजनरेट व्हायला लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत नाही. तर आणि त्यामुळेच आपल्याला काही ऑर्गॅनिझम मध्ये, काही ॲनिमल्स मध्ये हे वेस्टिजियल ऑर्गन्स पाहायला मिळतील. जर ह्युमन बिंग मध्ये आपण बघितलं तर ह्युमन बिंग मध्ये असे डिफरंट वेस्टिजियल ऑर्गन्स आपल्याला पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, विजडम टीथ आहे, त्याचबरोबर अपेंडिक्स आहे, देन ऑल्सो वी ऑब्झर्व दॅट द कॉक्सिक्स, देन मीन्स टेल बोन प्रेझेंट असेल, देन इयर मसल्स आहेत, अँड हेअर प्रेझेंट ऑन द बॉडी. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, दॅट इज द इयर मसल्स. इफ यू ऑब्झर्व द इयर पिन्ना इन ह्युमन बिंग मध्ये, माणसाचा जो इयर पिन्ना आपण बघितला, म्हणजे आपला कान जर आपण बघितला, एक्सटर्नल इयर आपण बघितला, या पद्धतीनं स्ट्रक्चर असणार. इयर पिन्ना आहे हा, आणि ह्या इयर पिन्नामध्ये हे इयर मसल्स प्रेझेंट आहे. But these muscles which are useless in human मध्ये ते useless आहेत, but these ear muscles useful in monkey, cat, dog for the movement of ear pinna. म्हणजेच आपला जो काही इयर पिन्ना आहे, जे आपला जो कान आहे, इयर पिन्ना जो दिसतोय आपल्याला, तो इयर पिन्ना जो आहे, त्या इयर पिन्ना मध्ये इयर मसल्स असतात की ज्या इयर मसलचा उपयोग काय आहे,
तर ते काय करणार आहेत, ह्या इयर पिन्नाची मुवमेंट करतात. पण जर माणसामध्ये बघितलं, आपल्यामध्ये आपण बघितलं तर आपला इयर पिन्ना हा पिन्नाची मुवमेंट होत नाही. पण तेच जर आपण मंकी मध्ये बघितलं, कॅट मध्ये बघितलं, डॉग मध्ये बघितलं तर बघा त्यांचे इयर पिन्ना काय होतात, मूव्ह करतात. आणि ही त्याची इयर पिन्नाची मुवमेंट कशामुळे होणार आहे, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दीज इयर मसल्स due to presence of these ear muscles or these ear muscles which are useful in monkey, cat and dog for the movement of the ear pinna. म्हणजे जर आपण एखाद्या डॉगला, कॅटला जर आपण बोलवलं किंवा ते जर असे म्हणजे त्यांनी एखादा आवाज जर ऐकला किंवा काही झालं तर पटकन त्यांच्या इयर पिन्नाची हालचाल आपल्याला दिसते, म्हणजे त्यांचा इयर पिन्नाची मुवमेंट होऊ शकते, कारण त्याच्यामध्ये इयर मसल्स आहेत. आणि तसेच इयर मसल्स आपल्यामध्ये आहेत, आपल्या इयर पिन्नामध्ये आहेत, पण ते युजलेस आहेत, त्यांचा काही उपयोग नाही. म्हणजे आपल्या अँसेस्टर मध्ये प्रेझेंट होते ते, पण आता त्याचा काही उपयोग नसल्यामुळे ते कसे झालेत, वेस्टिजियल ऑर्गन झाले. देन द नेक्स्ट आपण बघू शकतो कॉक्सिक्स. कॉक्सिक्स इज द last bone or the tailbone which is present in our vertebral column. आपला जो vertebral column आहे त्याच्यामधल्या सगळ्यात शेवटचं जे बोन असतं which is nothing but the coccyx किंवा टेलबोन त्याला आपण म्हणतो. आणि हे जे टेलबोन आहे, हे टेलबोन काय रिप्रेझेंट करणार आहे, that is in our ancestor the tail is present. आपल्या अँसेस्टर मध्ये म्हणजे ज्यांच्यापासून आपण इव्हॉल्व झालेलो आहोत त्यांच्यामध्ये, आपल्या पूर्वजांमध्ये म्हणजेच आपल्या अँसेस्टर मध्ये, एप, मंकी मध्ये ही टेल प्रेझेंट आहे. कारण का, त्यावेळी आपली हॅबिटेट जी होती ती आर्बोरल होती, म्हणजेच आपण झाडांवर राहत होतो. आपल्या अँसेस्टर म्हणजेच ज्या अॅनिमल्स पासून आपण इव्हॉल्व झालो ते झाडांवर राहत होते आणि त्यासाठी बॅलन्ससाठी त्यांच्यामध्ये टेल प्रेझेंट होती, किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना त्यांना बॅलन्स करावा लागत होता आणि त्या बॅलन्स मध्ये या टेलचा उपयोग होत होता. पण जसं काय होत गेलं, इव्हॉल्युशन होत गेलं, जसा ह्युमन बिईंग हा 4 पायावर आधी चालत होता तो आता 2 पायावर चालायला लागला, म्हणजेच त्याचं पोश्चर हे इरेक्ट झालं, बायपिडल झाला, तो क्वाड्रिपिडल पासून बायपिडल झालेला आहे तो, म्हणजे 2 पायावर चालू लागला. त्याचबरोबर त्याची हॅबिटॅट ही टेरेस्ट्रियल झाली, तो जमिनीवर राहू लागला आणि त्याला त्या टेलचा काही उपयोग नव्हता. मग अशा वेळी काय झालं, हळूहळू त्याची टेल डिजनरेट झाली. जिथून ती टेल अराइज होत होती तिथं जे काही बोन होतं, टेल बोन म्हणजेच कॉक्सिक्स जे प्रेझेंट आहे, दिस कॉक्सिक्स विच इज ऑल्सो प्रेझेंट इन द ह्युमन बिईंग. म्हणजे आता जरी आपण बघितलं तर सगळ्यात शेवटी हे टेल बोन कॉक्सिक्स प्रेझेंट अँड विच इज द वेस्टिजियल ऑर्गन बिकॉज इट इज नॉट युजफुल फॉर द ह्युमन बिईंग. नॉन फंक्शनल आहे ते ह्युमन बिईंग मध्ये, त्याचा आपल्याला उपयोग नाही, पण आपल्या अँसेस्टर मध्ये ते काय होतं, उपयोगी होतं. किंवा मंकी मध्ये जर आपण बघितलं तर मंकी मध्ये त्याचा उपयोग आहे, कारण त्याला ते बॅलन्स साठी त्याचा उपयोग आहे, कारण तिथून टेल डेव्हलप झालेल हा ऑर्गन त्याला युजफुल आहे. सो द नेक्स्ट आपण जर बघितलं, नेक्स्ट आहे वेस्टिजियल ऑर्गन, दॅट इज द अपेंडिक्स. आता अपेंडिक्स विच इज ए वर्मीफॉर्म अपेंडिक्स अँड विच इज प्रेझेंट नियर टू दिस लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन जवळ आपल्याला एक वर्मीफॉर्म असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं अँड दिस इज कॉल्ड ॲज ए अपेंडिक्स. अँड दिस अपेंडिक्स विच इज प्रेझेंट इन द ह्युमन बीइंग. But this appendix which is a vestigial organ because it is non-functional, useless in the human being, but it is useful in the ruminant for cellulose digestion. पण तेच जर आपण बघितलं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एक ऑर्गन प्रेझेंट आहे, म्हणजेच त्याला आपण अपेंडिक्स म्हणतो. असं वर्म सारखं स्ट्रक्चर आहे त्याचं, वर्मीफॉर्म अपेंडिक्स प्रेझेंट असेल. इथं लार्ज इंटेस्टाईनच्या इथं हे वर्मीफॉर्म अपेंडिक्स प्रेझेंट आहे, की ज्या अपेंडिक्सचा आपल्याला काही उपयोग नाही. हा वेस्टिजियल ऑर्गन आहे आणि तो वेस्टिजियल ऑर्गन तरीही आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आता हा आपल्याला युजलेस आहे, आपल्यामध्ये तो नॉन फंक्शनल आहे, पण रुमिनंट मध्ये म्हणजे जर आपण कॅटल्स बघितले म्हणजे काऊ बफेलोज आपण बघितले
तर हे रुमिनंट म्हणजेच रवंथ करणारे जे प्राणी यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा अपेंडिक्स हा कसा आहे, फंक्शनल आहे, युजफुल आहे त्यांना फॉर द डायजेशन ऑफ द सेल्युलोज. म्हणजेच सेल्युलोज हे कार्बोहायड्रेट आहे, पॉलिशॅकराइड आहे की ज्या सेल्युलोजचं डायजेशन करण्यासाठी अपेंडिक्सचा उपयोग होतो. पण आपली जी काही फूड हॅबिटेट आहे ती चेंज झाली आणि त्यामुळं आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. आणि ते कशामध्ये युजफुल आहे तर काही अॅनिमल्स मध्ये मात्र ते फंक्शनल आहे, पण ह्युमन बिंग मध्ये ते नॉन फंक्शनल आहे. दिस इज वन ऑफ द vestigial organ, that is appendix, which is present in the human being, but it is not useful for the human being. In human being this organ is useless one. Then next आपण बघू शकतो that is wisdom teeth. तर विस्डम टीथ की ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार आहोत, अक्कलदाढ. विस्डम टीथ or this is also known as a last set of molars. सगळ्यात शेवटचे जे मोलार असतात, सगळ्यात शेवटची जी दाढ असते तिला आपण काय म्हणतो, अक्कलदाढ म्हणतो. आता काही वेळा काही पर्सन मध्ये आपल्याला हे विस्डम टीथ आलेले दिसतात आणि जेव्हा ते विस्डम टीथ येणार आहे त्यावेळी आपल्याला काय दिसेल, एकदम पेनफुल असतं ते, म्हणजे खूप आपल्याला दुखणार आहे. कारण का, आता हे विस्डम टीथ आपल्यामध्ये प्रेझेंट आहे. विस्डम टीथ आर प्रेझेंट इन ह्युमन बीइंग बट इट इज युजलेस वन. पण हे कसं आहे, युजलेस आहे. दीज लास्ट सेट ऑफ द मोलार्स विच आर द युजलेस वन बिकॉज दीज आर प्रेझेंट इन अवर अँसेस्टर. आपल्या अँसेस्टर मध्ये हे लास्ट मोलार्स प्रेझेंट होते. पण जर आपण बघितलं आपली जी काही फूड हॅबिटेट जी आहे ती चेंज झाली. म्हणजेच आपण जो काही आहार घेतो तो प्रॉपर शिजवलेला आहार खातोय. पण आपण आपल्या अँसेस्टर मध्ये बघितलं तर ते जे फूड खात होते ते कशा टाईपचं फूड खात होते, चिविंग द रफ फूड लाईक रूट्स, नट्स, देन मीट्स अँड लिव्स. म्हणजे कच्चं सगळं ते खायचे. लिव्स असतील, पानं असतील, त्याचबरोबर रूट्स असतील, कंदमुळं खात होते किंवा मांस खात होते, न शिजवलेलं मांस खायचे. त्याचबरोबर जे वेगवेगळे नट्स आहेत ते नट्स खात होते. आणि हे सगळं चिविंग करण्यासाठी, चावण्यासाठी, त्याचं प्रॉपर चिविंग होण्यासाठी त्यांच्यामध्ये हे विस्डम टीथ प्रेझेंट होते. म्हणजेच लास्ट सेट ऑफ मोलार्स प्रेझेंट होते. ही अक्कलदाढ त्यांच्यामध्ये प्रेझेंट होती. पण आता जर आपण बघितलं याचा आपल्याला काही उपयोग नाही, तरी सुद्धा हे आपल्या याच्यामध्ये म्हणजे ह्युमन बिंग मध्ये ते प्रेझेंट आहे आणि तो वेस्टिजियल ऑर्गन म्हणून आपण कन्सिडर करतो बिकॉज इट इज युजलेस टू द ह्युमन बिंग. सो दीज आर द डिफरंट वेस्टिजियल ऑर्गन. आणि त्याच्याबरोबर अजून एक आपण बघू शकतो ते म्हणजे काय, द हेअर प्रेझेंट ऑन द बॉडी. बॉडीवरती जे हेअर प्रेझेंट असतील दॅट इज द बॉडी हेअर. आता जर आपण अँसेस्टर मध्ये बघितलं, आपल्या ज्या अँसेस्टर्स आहेत किंवा ज्या अॅनिमल्स पासून आपण इव्हॉल्व्ह झालो त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या बॉडीवरती थिक हेअर प्रेझेंट आहे. आणि त्याचा उपयोग कशासाठी होत होता त्यांना, तर प्रोटेक्शन. किंवा आता आपण मंकी मध्ये पण बघू शकतो की त्यांच्यामध्ये बॉडी हेअर थिकली प्रेझेंट आहे. आणि हे कशासाठी असेल, प्रोटेक्शन फ्रॉम द डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन. ज्या काही वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन पासून बॉडीचं प्रोटेक्शन करायचं आहे. पण जसं ह्युमन इव्हॉल्युशन होत गेलं तसं ह्युमन बिंगनी काय केलेलं आहे, स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी त्यानं कपड्यांचा वापर केला. वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तो कपडे युज करतोय आणि त्यामुळं हळूहळू काय व्हायला लागले, तर हा जो काही बॉडी हेअर आहे ते बॉडी हेअरचा थिकनेस काय झालेला आहे, कमी झालाय. पण ते बॉडी हेअर तरीही आपल्या बॉडीवरती प्रेझेंट आहेत. पण आपल्या अँसेस्टर मध्ये आपण बघितले तर ते थिक असतील पण आपल्यामध्ये अजूनही ते प्रेझेंट आहेत. अँड दिस इज ऑल्सो कन्सिडर ॲज ए वेस्टिजियल ऑर्गन. So vestigial organs which are useless in some organism but they are useful or functional in other organism. आणि त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. आणि जरी ते युजलेस असले तरी ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत की ज्या वेस्टिजियल ऑर्गन वरून आपण
प्रूव्ह करू शकतो की आपले अँसिस्टर कोण आहेत किंवा आपलं इव्होल्युशन कसं होत गेले. कारण ज्या ऑर्गॅनिझम मध्ये, ज्या अॅनिमल मध्ये ते फंक्शनल आहेत, म्हणजेच काय असणार आहे, ते आपले अँसिस्टर असणार आहे. म्हणजे हा वेस्टिजल ऑर्गन हा सुद्धा एक काय आहे, तर evidences आहे. This evidences or this evolutionary evidences which also gives the proof to prove the evolution theory. So this is all about the some evidences of the evolution. Remaining evidences we will discuss in the next lecture. आता यावरती जर क्वेश्चन आपण बघितला तर या डायग्रॅम्स इम्पॉर्टंट आहेत. या डायग्रॅम्स वरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. एखादी डायग्रॅम दिली जाईल आणि तो ऑर्गन आपल्याला आयडेंटिफाय करायला येऊ शकेल. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ही जे काही अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस आहेत याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस वरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर जे काही वेस्टिजल ऑर्गन्स आहेत त्या वेस्टिजल ऑर्गन वरती आपल्याला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर ह्या डायग्राम सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. सो इन दिस वे हिअर वी डिस्कस अबाउट द सम evidences of the evolution. Thank you very much.